सुप्रीम कोर्टाने काल 9 एप्रिल रोजी राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद म्हणजेच NAAC कडून उच्च शिक्षण संस्थांची मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य व्हावी यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर नोटीस बजावली। काय आहे ती नोटीस जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांच्या खंडपीठासमोर ही याचिका NGO बिस्ट्रो डेस्टिनो फाउंडेशन यांनी दाखल केली होती। या याचिकेनुसार NAAC च्या ग्रेडिंग प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। याचिकेत म्हटले आहे की मार्च 2023 मध्ये जनरल ऍडमिनिस्ट्रेशन ग्रुपने केलेल्या ऑडिटमध्ये NAAC च्या मूल्यांकन प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळून आल्यात। NAAC चे अध्यक्ष भूषण पटवर्धन यांनी 2023 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता आणि काही विद्यापीठांकडून संदिग्ध ग्रेड मिळवण्यासाठी केलेल्या गैरप्रवृत्तीवर त्यांनी प्रकाश टाकला होता। त्यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत याचिकेत नमूद करण्यात आलेले आहे। 1 फेब्रुवारी 2025 रोजी CBI ने FIR नोंदवली असून NAAC अधिकारी व काही शिक्षण संस्थांनी लाच घेऊन चांगली ग्रेड मिळवल्याचे नमूद करण्यात आले आहे। या लाचांमध्ये रोख पैसे, सोने, मोबाईल फोन्स व लॅपटॉपचा समावेश होता। त्यानंतर NAAC ने 900हून अधिक मूल्यांकनकर्त्यांना हटवले, मात्र त्यांच्या मूल्यांकनाच्या संस्थांचे पुन्हा मूल्यमापन न करता तसेच काही संस्थांचे गुण पुन्हा डेटा व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रियेद्वारे कपात करण्यात आले आणि त्यांना याबाबत काही संधीही दिली गेली नाही असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे। NAAC ची ग्रेडिंग प्रक्रिया अत्यंत सखोल असून यामध्ये वार्षिक गुणवत्ता आश्वासन अहवाल, संस्थेची गुणवत्ता खात्रीसाठी माहिती फॉर्म आणि स्व अभ्यास अहवाल यांचा समावेश असतो। त्यानंतर DVV द्वारे संस्थेचा डेटा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पडताळला जातो। नंतर पीअर टीम संस्था भेट देऊन अंतिम ग्रेड ठरवते। यात 70% गुण डेटा व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन तर 30% गुण पीअर टीम मूल्यांकनावर आधारित असतो। अंतिम ग्रेडिंगला NAAC च्या कार्यकारी समितीची मंजुरी लागते। याचिकेद्वारे मागण्यात आलेली मदत कशा प्रकारे आहे हे जाणून घेऊयात। NAAC कडून एक पारदर्शक व न्याय्य मूल्यांकन प्रक्रिया स्थापना करण्यासाठी आदेश द्यावेत। मागील 5 वर्षातील मूल्यांकन व ग्रेडिंग तपासण्यासाठी एक समिती गठीत करून तिचा अहवाल सादर करण्यास सांगावे। ज्यांना सुनावणीची संधी न देता दिलेल्या ग्रेड्स रद्द कराव्यात। हटवलेल्या मूल्यांकनकर्त्यांनी केलेल्या मूल्यांकन संस्थांचे पुन्हा मूल्यांकन करावे। न्यायालयाला योग्य वाटेल अशी अन्य कोणतीही मदत द्यावी। ही याचिका AOR मनन वर्मा यांच्या सहाय्याने दाखल करण्यात आली आहे। तर आज आपण इथेच थांबतोय। अशाच लीगल अपडेटसाठी सबस्क्राईब करा न्यूज अनकट चॅनलला।